श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येते हाता. स्वामी चरित्र गाताय कथा पुनरावृत्ती चुकेल गता देहाची अंत्य अक्कलकोटी आली येते. नूपराया दर्शन देती स्वैच्छिनी राहते तया परी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले. स्वामी राव हे तयाचे सुकृत पुर नित्य सेवा घडे त्याते. चोळापाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चिता आनंद. स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोकदर्शन आहे ते कामना चिती धरुणे. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशावने. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐशी आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते तिराज पूर्वी दृढ चरणी जयाची भक्ती त्यांशी होती कल्पतरू. जे एका निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करिता ती. कोणी दोन संन्यासी आले अकलकोटाशी हासोने म्हणती जनांशी ढोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतशी ऐसे तयाने निंदिले समर्थानी व अंतरी जाणिले ती. जेव्हा ते भेटीशी आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे ह्या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शने चुजन संख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत. एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे. मंगलनाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनीचे. म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीते कोणी आणुनिया देती. कोणी काय संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षणैक तटस्थ होती वैरभाव विस्रोणी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी ते येऊनी सेवे करे. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तून येऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकाशी. सूर्य जाता अस्तचळाशी तेथून या उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी. रात्र होता तयाशी अन्नोदक वर्ज्य जे पातले करू छळना त्याशी झाली विटंबना. दंडावया कुश्चित जना अवतरले यतीवर्य इति. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडा. श्री स्वामी राजा पर्णमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णवरा ज्ञानमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे कोणाशी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक अनुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयाशी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयाचे अंतरे विचारायचा पातला. दिवाना आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नुपुवर तयाप्रती. कोणी जावनी अकलकोटाशी येथे आणील स्वामींशी. तरी आम्ही तयाशी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोण न बोलती वचन कोण एका लागून गोष्ट मान्य करविना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर. नुपा लागी पर्यशी आपली जरी इच्छा अशी स्वामी त्या नाही वटपुरुषी. तरी मी आणि नतयांशी निश्चय मानशी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नुपवर. तैसे सबाई समग्र आनंदित झाले. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्याशी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींशी दिव्यमूर्ती आनंदित झाले. चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युती त्याही करती स्वामी सेवा. ऐशी पाहुणी तात्यांशी विचार पडला मानशी. या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिधली वौसाल दाने याचकमने तृप्त केले. स्वामींची पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयाशी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळापा प्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या.
जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हारराव आदरेशी नाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्वे वशा चोळापाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा ज्या आगरीचा बहुस आलं. चोळापाने करजोडणी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होवनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावी. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नुपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदायकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6 श्री गणेशाय नमा धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविते. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रति कृपा करुणे मजवर्ती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी मल्हार रावाची आमनी आम्हाविषयी भाव नशे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्ने व्यर्थ गेला तात्यामनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीशे परी पहा यत्न करुणी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीतया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले. सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयाशी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात काही न गेले समर्थ कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राजयाशी आणि सकळ जनांशी तोंड कसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता युक्ती योजना त्यांनी पळवून येती न्यावे पळवून येतीशी असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयाशी मेन्यात घालून स्वामींशी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुतीय कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशाते घेवोनी बडोद्याची आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नुपती प्रयत्नारंभित पुढती सर्वत्रांशी विचारते कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नोपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेविती. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडियानोनी सत्वर ठोकायाचे चरणी ऐशे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्यालामनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी येथील कार्याशी सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनांची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब